भारतातील शेअर्स बाजार ठरले सर्वात विकेस्ट म्हणजे सर्वात कमजोर बाजारांपैकी एक. आता जर आपण पाहिलं की सेन्सेक्सने 86,000चा टप्पा गाठलेला आहे, पण तरी पण विकेस्ट मार्केट पैकी एक येण्याचं कारण काय? तर या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की भारतीय बाजारांनी जरी चांगला परफॉर्मन्स दिलेला असला तरी पण जगातील काही कमजोर बाजारांपैकी एक मध्ये का गणले जातात. सेन्सेक्स ऑल टाइम हाय पण जागतिक बुल रन मध्ये भारत बॉटम मध्ये. कारण काय? चला जाणून घेऊया. जागतिक मार्केट्स धडक्यात. मेक्सिको 62%, साऊथ कोरिया 59%, स्पेन 40%, हाँगकाँग 33%, म्हणजे बऱ्याच देशांनी प्रचंड रिटर्न्स दिले. आणि भारत सेन्सेक्स फक्त 8.4%ने इयर ऑन इयर म्हणजे जगातील विकेस्ट मेजर मार्केट्स पैकी एक. आता हे घडण्यामागची कारण काय आहेत? तर एफपीआय म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतातून पैसे काढत आहेत. जानेवारी पासून 1.48 लाख कोटींचा आउटफ्लो. त्यांना इतर देशांमध्ये साऊथ कोरिया, मेक्सिको, जपान बेहतर व्हॅल्युएशन्स, कमीत कमी रिस्क आणि जास्त रिटर्न्स दिसत आहेत. भारतामध्ये व्हॅल्युएशन्स खूप महाग झाल्यामुळे एफपीआय ला व्हॅल्यू बाय दिसत नाही. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स म्हणजेच म्युच्युअल फंड्स आणि भारतातील इन्व्हेस्टर्स मार्केटला वर ठेवत आहेत, पण एफपीआय आउटफ्लो मुळे मोमेंटम कमी पडतोय. तर मजेशीर गोष्ट म्हणजे की जीडीपी 8.2%ने इकॉनॉमी स्ट्रॉंग, पण तरीही स्टॉक मार्केट परफॉर्मन्स ग्लोबल तुलनेत कमी आहे. याचा अर्थ फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत पण व्हॅल्युएशन्स हाय असल्यामुळे एफपीआय सिलेक्टिव्ह झाले आहेत. तर सेन्सेक्स हाय म्हणजे मार्केट मजबूत असतो असे नाही. ग्लोबल सेंटिमेंट्स आणि एफपीआय चा फ्लो खूप महत्वाचा असतो. तुम्हाला काय वाटतं? एफपीआय परत येतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.